नमस्कार मंडळी. आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणामागे एक सुंदर परंपरा आणि त्यामागे दडलेला अर्थ असतो. त्यापैकीच एक म्हणजे दीपामावस्या. या दिवशी आपण आपल्या घरातील सर्व दिव्यांची पूजा करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. दीपामावस्येला दिव्यांची पूजा तर आपण सगळेच करतो, पण पूजा योग्य पद्धतीने कशी करायची, पूजा झाल्यावर कणकेच्या दिव्याचं नेमकं काय करायचं, कोणतं साहित्य लागतं आणि ही पूजा नेमकी कशी करायची, या सर्वांची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओ मधून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या पूजेसाठी आता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहू. आपल्याकडे जितके दिवे असतील तितक्या दिव्यांसाठी वस्त्रमाळा घ्यायच्या आहेत, काही फुलवाती घ्यायच्या आहेत, प्रसादासाठी साखर किंवा गोड पदार्थ काही घ्यावा, अक्षदा, हळदी कुंकू, धूप किंवा अगरबत्ती आणि दिव्यांसाठी वाती घ्यायच्या आहेत. दीप प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला आगपेटी आणि तेलही घ्यायचं आहे. आपल्याला पूजेसाठी काही फुलेही लागणार आहेत आणि दिव्यांना ओवाळण्यासाठी कणकेचे दिवेही बनवून घ्यायचे आहेत, जे विषम संख्येमध्ये असतील. आणि गणेश पूजनासाठी पान सुपारीही घ्यायची आहे. आपल्या घरातील सर्व चांदीचे, पितळेचे, तांब्याचे, मातीचे, मेटलचे जे काही दिवे आणि समया असतील त्या सर्व धुवून स्वच्छ करून घ्यायचे आहेत. ही पूजा तुम्ही सकाळी देवपूजेनंतर किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी तिन्ही सांजेलाही करू शकता. पूजा मांडायची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यावरती पाट किंवा चौरंग ठेवून त्यावरती लाल रंगाचे वस्त्र अंतरायचे आहे. मग आपण गणेश पूजा करून घेणार आहोत. यासाठी आपण आपल्या घरातील गणपतीची मूर्ती वापरली तरी चालेल, नसेल तर पान सुपारीची पूजा करावी. येथे आपण 2 खाऊची पाने घेतली आहेत. त्यावरती सुपारी ठेवून त्याला हळदी कुंकू, अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत. अक्षदा मांडलेल्या ठिकाणीही हळदी कुंकू वाहायचं आहे. हळदी कुंकू वाहताना रक्तचंदनम समर्पयामी हा मंत्र म्हणावा. आपल्याकडे असतील ते सर्व प्रकारचे दिवे आता मांडून घ्यायचे आहेत. समया असतील तर समयाही मांडून घ्यायच्या आहेत. प्रत्येक दिव्यामध्ये तेलवाती ठेवून घ्यायच्या आहेत. आणि लक्षात ठेवा, ह्या वाती जोडवाती असाव्यात. एक वात कधीही लावू नये. प्रत्येक दिव्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. प्रत्येक दिव्यासाठी आता आपण बनवलेल्या वस्त्रमाळ घालायच्या आहेत. ही वस्त्रमाळ आपण 5, 7, 9, 11 या विषम संख्येमध्ये बनवायची आहे आणि मग दिव्यांना घालावी. पान सुपारी किंवा गणपतीलाही वस्त्रमाळ घालावी. प्रत्येक दिव्याला फुले वाहून घ्यायची आहेत. पान सुपारीलाही फुले वाहावीत आणि जेथे आपण आता कणकेचे दिवे ठेवणार आहे तेथे आसन म्हणून काही अक्षदा ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती ते कणकेच्या दिव्यांचं ताट ठेवायचं आहे. कणकेच्या दिव्यांमध्ये फुलवाती घालाव्यात आणि शक्य असल्यास तूप घालावे. जर तूप नसेल तर तेलही घातले तरी चालते. आता सर्व दिवे लावून घ्यायचे आहेत. देवाप्रमाणे प्रत्येक दीपांची पूजा आज आपण करायची आहे. सर्व दीपांना व पान सुपारीला गोड प्रसाद अर्पण करावा. आपण प्रसादामध्ये साखर, खडी साखर किंवा काही गोड पदार्थही घेऊ शकतो. प्रसाद दाखवताना नैवेद्यम समर्पयामी हा मंत्र नक्की म्हणावा. धूप किंवा अगरबत्ती लावून ह्या दिव्यांना आता ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर कणकेच्या दिव्यांनीही ह्या सर्व दिव्यांना ओवाळून घ्या आणि दिवे ओवाळताना हा मंत्र नक्की म्हणावा. दीपम धूपम समर्पयामी. घरातील सर्व देवांना या कणकेच्या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे आणि पुन्हा संध्याकाळी प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करताना शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते हा मंत्र म्हणावा. पूजा झाल्यावर दीपांना मनोभावे नमस्कार करून प्रार्थना करायची आहे. हे दीपा, तू सूर्यरूप अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण कर. कुटुंबातील सर्वांना आरोग्य, धनसंपदा, सुखसमाधान लाभो आणि सर्वांचं कल्याण होवो म्हणून ही प्रार्थना करतात. ही पूजा आपण अमावस्येच्या दिवशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ही पूजा उचलायची आहे. या कणकेच्या दिव्यांमध्ये आपण थोडेसे गूळ घालून हे दिवे बनवलेले असतात आणि यामध्ये तुपाच्या वातीही लावलेल्या असतात. त्यामुळे हे दिवे आपण खाल्ले तरी चालतात. नसेल खायचं तर हे आपण दिवे गाईला खाऊ घालू शकतो. अशा प्रकारे तुम्ही देखील दीप अमावस्या साजरी करा आणि माझी पूजा कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.